नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासमोर आहे 11 जानेवारी 2026चा द इकॉनॉमिक टाइम्स. हो. वरवर पाहिलं तर हा फक्त बातम्यांचा एक डोंगर वाटेल, पण आपण याला उघडून बघणार आहोत आणि त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी सोप्या करून समजावून घेणार आहोत. आणि आजच्या पेपरमध्ये ना एक खूप रंजक धागा दिसतोय. तो म्हणजे जुने विरुद्ध नवीन. अच्छा. हो. राजकारणात जुने नेते आणि नवीन कार्यशैली यांच्यात एक प्रकारचा संघर्ष दिसतोय. कॉर्पोरेट जगात मात्र जुन्या मुरलेल्या अनुभवाला अचानक खूप महत्त्व मिळतंय. आणि कलेच्या दुनियेत तर चक्क जुने आणि नवीन संगीत एकत्र येऊन काहीतरी तिसरंच घडवतंय. वा, म्हणजे आपण फक्त बातम्या नाही तर त्यामागचा एक पॅटर्न समजून घेणार आहोत. अगदी. मग चला सुरुवात करूया राष्ट्रीय राजकारणापासून, जिथे हा जुने विरुद्ध नवीनचा संघर्ष सगळ्यात जास्त दिसतोय. पहिलीच बातमी आहे अर्थसंकल्पाची. हो, ही अर्थसंकल्पाच्या आधी होणारी एक महत्वाची बैठक असते. पण यंदा राज्यांच्या मागण्यांमध्ये एक वेगळा सूर आहे. काय वेगळं आहे? राज्य म्हणतायत की आम्हाला फक्त पैसे नकोत, तर भांडवली गुंतवणुकीसाठी म्हणजे मोठे रस्ते, पूल, वीज प्रकल्प यांसारख्या गोष्टींसाठी खास मदत हवी आहे. आणि जीएसटीमुळे जे नुकसान झाले त्याची भरपाई अजूनही मागितली जातीये. पण या मागण्या तर दरवर्षीच असतात. यात नवीन काय आहे? नवीन आहे त्यामागची भावना. हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी जास्तीचा निधी मागितला जातोय. म्हणजे आता राज्य फक्त तात्पुरत्या गरजा नाही, तर भविष्यातल्या मोठ्या संकटांचा विचार करत आहेत. अच्छा, म्हणजे एक लॉंग टर्म विजन ठेवतायत. बरोबर. आणि यावर अर्थमंत्र्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलंय की सरकारचं इंडिया ॲट 2047चं जे ध्येय आहे, म्हणजे पुढच्या 25 वर्षांत भारताला विकसित बनवायचं, ते गाठायचं असेल तर राज्यांनाही बदलांसाठी पुढाकार घ्यावा लागेल. केवळ केंद्रावर अवलंबून चालणार नाही. हाच तो नवीन दृष्टिकोन आणि जुनी मागणी यांच्यातला फरक. बरोबर. आता वळूया उत्तर प्रदेशकडे. तिथे जुन्या आणि नव्या कार्यशैलीचा संघर्ष दिसतोय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 2027च्या निवडणुकीची तयारी करत आहेत, पण पक्षातच काहीतरी धुसफूस सुरू आहे असं बातमी म्हणते. अगदी. बातमीनुसार योगी आदित्यनाथ यांची कारभार करण्याची पद्धत खूपच केंद्रीकृत आहे. म्हणजे सेंट्रलाइज्ड. सगळे निर्णय ते स्वतः घेतात किंवा त्यांचे जवळचे अधिकारी घेतात. आणि यामुळे ना पक्षातील काही जुने नेते आणि मंत्री अस्वस्थ आहेत. असं? हो. बातमीत एका मंत्र्याच्या हवाल्याने एक वाक्य आहे जे सगळं काही सांगून जातं. तो म्हणतो, अधिकारी सर्व काही नियंत्रित करत आहेत, आम्ही एक साधी बदलीही करू शकत नाही. पण योगी आदित्यनाथ यांचा प्रभाव तर पक्षासाठी फायदेशीर ठरला आहे. मग या अंतर्गत नाराजीचा निवडणुकीवर कितपत परिणाम होऊ शकतो असं बातमीतून वाटतं. हाच तर कळीचा मुद्दा आहे. सध्या तरी योगींच्या लोकप्रियतेमुळे आणि राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीमुळे ही नाराजी उघडपणे समोर येत नाहीये. पण पडद्यामागे जातीय आणि प्रादेशिक समीकरणं जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे आतून हालचाली सुरू आहेत. हो. जर ही नाराजी वाढत राहिली तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला याचा फटका बसू शकतो. ही एका नव्या कणखर नेतृत्वाला जुन्या प्रस्थापित नेत्यांकडून मिळणारी एक प्रकारची चेक अँड बॅलन्सची प्रक्रिया आहे. आणि असाच कैसा प्रकार महाराष्ट्रातही दिसतोय, पण जरा वेगळ्या पद्धतीने. अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र व्यासपीठावर आलेत. हो. हे तर जुने चेहरे पुन्हा एकत्र येण्याचे संकेत आहेत. हो. पण इथेही एक ट्विस्ट आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी दोन्ही गटांनी मिळून एक जाहीरनामा काढला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एक होणार का या चर्चांना ऊत आला आहे. पण खरंच तसं काही होणार आहे का? काय आहे ना, पत्रकारांनी जेव्हा याबद्दल थेट विचारलं तेव्हा दोघांनीही खूप हुशारीने उत्तर दिले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्ही तुम्हाला हवा तो अर्थ घेऊ शकता. तर अजित पवारांनी फक्त वाट पहा आणि बघा असं सांगितलं. म्हणजे दोघांनी पत्ते उघड केलेले नाही? अजिबात नाही. मग यातून काय अर्थ काढायचा? यातून हे दिसतं की राजकारणात एकत्र येण्याची इच्छा असली तरी जुने मतभेद आणि अविश्वास इतक्या सहजासहजी जात नाही. दोन्ही नेत्यांना एकत्र येण्याचे फायदे दिसत आहेत, पण विलिनीकरणाचे धोकेही माहिती आहेत. त्यामुळे ते सध्या पाण्याची खोली तपासत आहेत. म्हणजे राजकीय खेळी आहे. अगदी. जिथे जुने संबंध आणि भविष्यातली नवी समीकरणं यांचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजकारणातील हे गुंतागुंत बाजूला ठेवून एका गंभीर बातमीकडे येऊया. जम्मू काश्मीरमध्ये सीमेजवळ ड्रोनने शस्त्र टाकण्यात आली आहेत. तंत्रज्ञानाचा असा वापर खूपच चिंताजनक आहे. हो. ही खूप गंभीर बाब आहे. सांबा जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल म्हणजे BSF आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी एकत्र कारवाई करून 2 पिस्तूल, मॅगझीन आणि एक ग्रेनेड जप्त केलाय. आणि हे प्रजासत्ताक दिनाच्या आधी घडतंय. बरोबर.
प्रजासत्ताक दिनाच्या आधी अशांतता पसरवण्याचा हा प्रयत्न असू शकतो. इथे तंत्रज्ञानाचा म्हणजे ड्रोनचा वापर सीमेपलीकडून दहशतवाद पसरवण्यासाठी केला जातोय. खरंच. एकीकडे आपण तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या गप्पा मारतोय आणि दुसरीकडे त्याचा असा विध्वंसक वापरही होतोय. अगदी. एकीकडे सीमेवर तंत्रज्ञानाचा असा धोकादायक वापर होत असताना दुसरीकडे देशाच्या आत कॉर्पोरेट जगात मात्र एका वेगळ्याच गोष्टीला महत्त्व दिलं जातंय आणि ती म्हणजे माणसाचा मोरलेला अनुभव. हो. रिटायर्ड नॉट टायर्ड. हीच ती बातमी. ही संकल्पना खूपच रंजक आहे. यात म्हटलंय की ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवृत्ती घेतली आहे त्यांना कंपन्या पुन्हा मोठ्या पदांवर बोलावून घेत आहेत. उदाहरणादाखल ॲक्सिस बँकेतून निवृत्त झालेले राजीव आनंद आता इंडसइंड बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. महिंद्रा अँड महिंद्राने HDFC बँकेतून निवृत्त झालेले परागराव यांना घेतलंय. पण असं का होतंय? नवीन तरुण नेतृत्वाची कमतरता आहे का? नाही, हे फक्त अनुभवाला महत्त्व देण्यापुरतं मर्यादित नाही. यामागे एक भीती आहे. काय आहे ना, 2024-25च्या आर्थिक अस्थिरतेनंतर कंपन्यांना तर जोखीम घ्यायची नाहीये. अच्छा. नवीन पिढीचे नेते तंत्रज्ञानात आणि नव्या कल्पनांमध्ये पारंगत आहेत यात शंका नाही. पण ज्यांनी 2008 सारखी जागतिक मंदी पाहिली आहे, ज्यांनी अनेक व्यावसायिक चढउतार पाहिले आहेत, तेच खरं जहाज सांभाळू शकतात असा विश्वास कंपन्यांना वाटतोय. इथे जुना अनुभव नव्या आव्हानांवर मात करण्यासाठी कामी येतोय. म्हणजे संकट काळात जुने सैनिकच आठवतात, पण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तर नवीन लोकांना संधी असणार. हो ना. स्पेस टेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर भरती होत असल्याची बातमी आहे. हो, आणि इथे एक क्रांती घडतीये. भारताचं अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्र आता फक्त सरकारी म्हणजे इस्रो पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. दिगंतरा, स्कायरूट एरोस्पेस यांसारख्या खाजगी कंपन्या वेगाने पुढे येत आहेत. वा. सॅटेलाइट बनवणं, प्रक्षेपण करणं स्वस्थ झाल्यामुळे आणि सरकारकडूनही पाठिंबा मिळत असल्यामुळे ह्या क्षेत्रात इंजिनियर, संशोधक यांची मागणी प्रचंड वाढली आहे. हे भारताच्या मेक इन इंडिया आणि तांत्रिक प्रगतीसाठी खूप सकारात्मक चित्र आहे. आता व्यापाराच्या जगात येऊया. भारत आणि युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार करारावर म्हणजे FTAवर बोलणी शेवटच्या टप्प्यात आहेत. हो, हा करार नेमका काय आहे आणि त्याचा आपल्याला काय फायदा? मुक्त व्यापार करार म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. सोप्या भाषेत सांगायचं तर दोन देश किंवा गट एकमेकांच्या वस्तूंवर आयात कर म्हणजे इम्पोर्ट ड्युटी कमी करतात किंवा पूर्णपणे काढून टाकतात. ओके, यामुळे व्यापार सोपा होतो. या करारात भारताला आपला कापड उद्योग आणि चामड्याच्या वस्तू युरोपमध्ये करमुक्त विकायच्या आहेत, कारण या उद्योगांमध्ये कोट्यावधी लोकांना रोजगार मिळतो. पण मग यात अडचण कुठे आहे? युरोपियन युनियनला काय हवंय? हा करार वाटतो तितका सोपा नाहीये. युरोपियन युनियनला त्यांच्या ऑटोमोबाईल कंपन्या म्हणजे गाड्या आणि वाईन यांसारख्या वस्तूंवरचा कर कमी हवा आहे. अच्छा. आता जर आपण युरोपच्या गाड्यांना सूट दिली तर भारतातल्या टाटा, महिंद्रासारख्या कंपन्यांचं काय होणार? हा सरकारपुढचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या दोन्ही मुद्द्यांवरूनच बोलणी अडलेली आहेत. म्हणजे हा एका अर्थाने आपल्या जुन्या उद्योगांना वाचवण्याचा आणि नव्या जागतिक संधी मिळवण्याचा एक नाजूक ताळमेळ आहे. अगदी बरोबर. समजलं. आणि एक मोठी बातमी शेअर बाजाराशी संबंधित आहे. बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था म्हणजे सेबी या महिन्यात नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या IPOला मंजुरी देणार आहे. हो, आणि यामुळे देशातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंजला आपला IPO आणण्याचा मार्ग मोकळा होईल. IPO म्हणजे? IPO म्हणजे जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा आपले शेअर्स सामान्य लोकांना विकायला काढते. NSEचा IPO येणं हे गुंतवणूकदारांसाठी एक मोठी संधी असेल आणि यामुळे बाजारात अधिक पारदर्शकता येण्यासही मदत होईल. चला, आता देशाबाहेरच्या बातम्या बघूया. इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शने तीव्र झाली आहेत आणि मृतांचा आकडा वाढतोय. हो, इराणमधील परिस्थिती खूपच गंभीर आहे. ढासळतं राहणीमान आणि चलनाचं कोसळलेलं मूल्य यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. सरकारने नेहमीप्रमाणे इंटरनेट बंद करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. पण सोशल मीडियावरून जे व्हिडिओ बाहेर येत आहेत त्यात लोकांचा प्रचंड रोष दिसतोय. आणि आता इराणच्या माजी शहाच्या मुलाने रजा पहलवीने लोकांना शहरांची केंद्र ताब्यात घेण्याचं आवाहन केलं आहे, ज्यामुळे ही आग आणखी भडकण्याची शक्यता आहे. याच वर्तमानपत्रात डिस्कनेक्ट नावाचा एक विशेष विभाग आहे. आजच्या सतत कनेक्टेड जगात डिस्कनेक्ट होण्याचं महत्त्व यात सांगितलं आहे. हो, पण आजच्या वर्क फ्रॉम होम संस्कृतीत हे प्रत्यक्षात आणणं शक्य आहे का? याबद्दल बातमीत काही व्यावहारिक टिप्स दिल्या आहेत का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. बातमीत याच गोष्टीवर भर दिला आहे.
सतत उपलब्ध राहण्यालाच उत्पादकता समजण्याची चूक आपण करतो, ज्यामुळे कर्मचाऱ्यांवर प्रचंड मानसिक ताण येतो. बरोबर. यात काही टिप्स दिल्या आहेत, जसं की डिजिटल डिटॉक्स करणं, सोशल मीडियाचा वापर कमी करणं वगैरे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही फक्त वैयक्तिक जबाबदारी नाही, तर कॉर्पोरेट संस्कृती बदलण्याची गरज आहे. अच्छा. कंपन्यांनीच कर्मचाऱ्यांकडून 24/7 उपलब्ध राहण्याची अपेक्षा सोडून दिली पाहिजे. नाही म्हणण्याचा अधिकार कर्मचाऱ्याला मिळाला पाहिजे. आणि याच विभागात एक अविश्वसनीय कहाणी आहे जी जुने विरुद्ध नवीन या आपल्या थीममध्ये अगदी चपकल बसते. हो, मरीना विओटी यांची. बरोबर. एक ऑपेरा स्टार जिची पार्श्वभूमी हेवी मेटल संगीताची आहे. ही एक भन्नाट गोष्ट आहे. तिचे वडील प्रसिद्ध संगीतकार होते, पण त्यांच्या मृत्यूनंतर मरीनाने शास्त्रीय संगीत सोडून दिलं आणि हेवी मेटल बँडमध्ये सामील झाली. अरे वा. बातमीनुसार ती म्हणते, ते हिंसक आणि गडद संगीत माझा आश्रय होता. तिने कॅन्सरवर मात केली, तत्वज्ञानात पदवी घेतली आणि अनेक वर्षांनी ती पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळाली. अविश्वसनीय. आज ती दोन्ही प्रकारांमध्ये पूल बांधत आहे. फ्रेंच मेटल बँड गोझिरासोबतच्या तिच्या कामाला ग्रॅमी पुरस्कारही मिळाला आहे. वा. म्हणजे शास्त्रीय संगीताचा वारसा म्हणजे जुने आणि मेटल संगीताची बंडखोरी म्हणजे नवीन, हे दोन्ही एकत्र आले. हो. तिच्या मते लोकांनी आयुष्यात फक्त एकच गोष्ट करू नये. किती खरं आहे हे. अगदी. आणि शेवटी एक अशी बातमी आहे जिथे एका जुन्या गोष्टीची किंमत नवीन काळात अविश्वसनीय पातळीवर पोहोचली आहे. कोणती? सुपरमॅनला जगासमोर आणणारं 1938 सालचं कॉमिक बुक तब्बल $15 दशलक्ष विकलं गेलंय. $15 दशलक्ष? एका कॉमिक बुकसाठी? हो. ॲक्शन कॉमिक्स नंबर 1 ची ही एक अतिशय दुर्मिळ प्रत आहे, ज्याच्या 100 पेक्षा कमी प्रती शिल्लक आहेत. अच्छा. आणि यात एक भन्नाट फिल्मी ट्विस्ट आहे. हे कॉमिक चक्क प्रसिद्ध अभिनेता निकोलस केजच्या घरातून चोरीला गेलं होतं आणि 11 वर्षांनी सापडलं. काय सांगताय? गंमत म्हणजे जेव्हा ते चोरीला गेलं नव्हतं तेव्हा त्याची किंमत खूप कमी होती, पण या चोरीच्या ड्रामामुळे आणि त्याच्या दुर्मिळतेमुळे त्याची किंमत आज कोटींमध्ये आहे. कमाल आहे. तर या होत्या आजच्या वृत्तपत्रातील काही प्रमुख आणि रंजक घडामोडी. राजकारणातील जुन्या नव्याच्या संघर्षापासून ते कलेच्या दुनियेतील अनोख्या संगमापर्यंत आपण अनेक गोष्टी पाहिल्या. बरोबर. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की जग खूप वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो, तर तेच तंत्रज्ञान स्पेस टेक सारख्या क्षेत्रात क्रांती घडवतं. अनुभवाला कधीतरी नव्या कल्पनांपेक्षा जास्त महत्त्व मिळतं, तर कधीतरी दोन्ही एकत्र येऊन काहीतरी अद्भुत घडतं. आजच्या या विस्तृत चर्चेनंतर एक विचार मनात येतो. एकाच दिवसाच्या वर्तमानपत्रात इतक्या वेगवेगळ्या जगाची झलक दिसते. या सगळ्या माहितीच्या गदारोळात आपल्यासाठी खरोखर महत्त्वाचे काय आहे, कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं आणि त्यातून स्वतःसाठी काय अर्थ काढायचा, हे आपण कसं ठरवणार? खूप खोल प्रश्न आहे. यावर नक्की विचार करा. आमची ही चर्चा आपल्याला आवडली असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी पुन्हा भेटू एका नवीन विषयावरील अशाच सखोल चर्चेसह. धन्यवाद.